तू खरंच देवावर प्रेम करतोस? म्हणजे तुझी देवावर खरंच श्रद्धा आहे की तू भीतीमुळं काही देवांची पूजा करतोस? काही असे देव देवी अशा आहेत की ज्यांची लोक श्रद्धेपोटी नाही तर भीतीपोटी पूजा करतात. कालभैरव शिवाचं एक उग्र रूप मानलं जातं. लोकांचं असं म्हणणं आहे की आपण काही नियम चुकीचे केले तर कालभैरव आपल्याला सजा देईल. म्हणून कालभैरवाची पूजा श्रद्धेपोटी होत नाही तर भीतीपोटी होते. अजून काली माता, ती जर रागावली तर अनर्थ होईल. पण हे खरं आहे का? देवी ही रक्षा करणारी असते, पण आपला अनर्थ कसा होईल? लोकांचं असं म्हणणं आहे की काली माता ही अनर्थ करते. मरी अम्माचं नातं हे ताप किंवा महामारीशी जोडलेलं आहे. लोक देवीचा प्रकोप होऊ नये म्हणून, म्हणजे साथीचा रोग होऊ नये म्हणून मरी अम्माची पूजा करत होते. ते श्रद्धेपोटी करत नव्हते तर ते भीतीपोटी करत होते. आणि साहजिकच आहे, त्या काळामध्ये साथीचा रोग जर पसरला तर गावामध्ये मृत्यूचं तांडव होत होतं. प्रत्येक घरात एक ना एक तरी मृत्युमुखी पडलेलं दिसत होतं. आणि म्हणूनच मरी अम्माची पूजा करत होते लोक. पण आता हे विज्ञानाने उघड करून आणलं. तेव्हाची भीती आणि त्यापोटी केलेली पूजा आता लोक विज्ञानाचा सहारा घेऊन स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा जीव वाचवतात. म्हणून श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. अंधश्रद्धा खूप खूप म्हणजे खूप भयंकर असते.